रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन सावळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा जो फ्लॅट आहे तो घोडबंदर रोडला आपण कॉस्मोस ऑर्चिड नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि कॉस्मोस ऑर्चिडला अशी मोठी बाल्कनी म्हणजे सगळ्याच ठिकाणी बाल्कनी आहेत आणि अशा मोठ्या बाल्कनीवाला 1 BHKचा फ्लॅट असणार। ही बाल्कनी म्हणजे निश्चित बाल्कनी आहे असं नाही, प्रॉपर वापरात येणारी अशी बाल्कनी। आणि हे जे मालक आहे ह्या मालकानी सगळं जे फर्निचर आहे हे असंच ठेवण्याचा त्यांनी विचार केलेला आहे। कार्पेटचा जर विचार केला तर बाल्कन्या धरून 500 कार्पेट असणार हा फ्लॅट असणार आहे। बाल्कनी तुम्हाला किचनला पण आहे, हॉलला पण आहे आणि प्रॉपर सगळ्या ह्या ज्या गोष्टी तुम्ही बघता ह्या IKEAमधून त्यांनी आणलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की बाबा आपल्याला त्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्या पद्धतीनं फ्लॅटची किंमत ठरवली आहे। हा जो फ्लॅट आहे हा 1 BHKचा फ्लॅट आहे। इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे सगळ्या गोष्टी नक्कीच नाही येतं। जर बाहेर आपण आलो तर हा तुम्ही समोर बघू शकता, त्या साईडला 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला पण 2 फ्लॅट आहेत। आधी त्या साईडला जरी आपण गेलो तर तिकडं त्या साईडला पण 2 फ्लॅट आहेत। लिफ्टचा जर विचार केला तर 2 लिफ्टचं प्रावधान ऑलरेडी ह्या फ्लॅटमध्ये असणार आहे। आणि जर बिल्डिंग बघितली तर ग्राउंड प्लस तसं जर बघितलं तर जवळजवळ 18 मजल्याची बिल्डिंग असणार आहे। आणि हे जे 2 घरं आहेत ह्या 2 घराच्यामध्ये एवढं मोठं असं अंतर आहे। आपला फ्लॅट जो आहे मात्र तो लोअर फ्लोअरला फ्लॅट असणार आहे, असं हायर फ्लोअरला वगैरे काहीच नाही। ज्यावेळेला आतमध्ये आपण एंट्री करतो त्यावेळेला साऊथ आहे आणि बाहेर येतो तेव्हा नॉर्थ आहे। आणि ज्यावेळेला आतमध्ये आपण येणार आहात त्यावेळेला तुमचं किंवा हे सोफा म्हणा हे सगळं तुम्हाला आहे असंच जसं आहे तसंच मिळणार आहे। कुंड्या पिंड्या जे काय हॉटेवर तुम्हाला तसंच मिळणार आहे। आणि नंतर तुमची ही बाल्कनी आणि बाल्कनीच्या जर तुम्ही इकडे बघितलं तर हा रोड वगैरे आहे। राहिला प्रश्न पार्किंगचा, पार्किंग तुम्हाला ओपन जी पार्किंग, एक ओपन कार पार्किंग आपल्याला ह्या फ्लॅटसोबत नक्की मिळेल। ही तुमची असणारी घरामध्ये असणारी ही बाल्कनी असणार आहे। आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या हॉलच्या पुढे जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचे एक किचन बनलेले आहे, जे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असणार आहे। इकडे गॅसची पाईपलाईन म्हणा त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आलेल्या आहेत। हे ब्लू स्टारचं तुम्हाला हे आहे असंच मिळणार आहे। आणि नंतर तुम्ही जर किचनमध्ये जरी गेलात तर किचनला पण तुम्हाला अशी सुंदर मोठी चांगल्या पद्धतीची एक बाल्कनी आहे, जी तुम्हाला इकडे वॉशिंग मशीन म्हणा त्या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी ऑलरेडी उपयोगात येणारी गोष्ट आहे। आणि नंतर इकडे जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक फ्रीजचं प्रावधान ऑलरेडी आहे। आणि नंतर जर आपण इकडे ह्या साईडला आलो तर एक कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट एक तुम्हाला मिळतं, जे चांगलं मस्त आणि मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे। मेंटेनन्सचा जर विचार केला तर कमी बजेटचं म्हणजे 2,500 रुपयाचं मेंटेनन्स असणार आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण इकडे शेवटच्या बेडरूमकडे येणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता हेही बेडरूम इकडे जर बघितलं तर इथे चांगल्या पद्धतीचे कपाटं लागले आहेत। क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे एक खिडकीचं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे। सिक्युरिटी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत। आणि इथे जर बघितलं तर हा बेड लागलेला आहे आणि बेडच्या पलीकडे परत एक साईड टेबल म्हणा किंवा मग कॉम्प्युटर ठेवायला ह्या साईडला ड्रेसिंग टेबलचं प्रावधान आहे। आणि नंतर जर समजा ह्या बेडरूममध्ये आपण जर बघितलं तर इथे पण एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं तुम्हाला इकडल्या साईडला जर बघितलं तर इकडं पण मोठं प्रशस्त एक चांगलं तुम्हाला ह्या साईडला पण चांगलं मिळून जातं। आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला आपण बाहेर आल्यानंतर तुम्ही ह्या बेडरूमच्या ह्या साईडला जरी आलात तर ह्या बेडरूमला पण बाल्कनी, थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला इकडे बेडरूमला पण बाल्कनी आहे, किचनला पण बाल्कनी आहे, हॉलला पण बाल्कनी आहे। म्हणजे बाल्कनीवाला फ्लॅट जरी 1 BHK म्हटलं तर ज्या मंडळींना सगळ्या बाल्कन्या हव्या असणार आहेत मला असं वाटतं त्यांच्यासाठी, कारण बाल्कन्यांमध्ये पण जर तुम्ही बघितलं तिकडे स्टोरेज त्यांनी सगळ्या बाल्कन्यांमध्ये पण स्टोरेजचं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे। आता ही बाल्कनी इकडे पण स्टोरेज आहे, ती बाल्कनी तिकडे पण स्टोरेज आहे, सगळ्याच बाल्कन्यांमध्ये ऑलरेडी स्टोरेज पण केलेलं आहे। तर अशा पद्धतीचा हा जो फर्निश फ्लॅट आहे ह्या मालकांनी आत्ता कोट करताना 70 लाख रुपये निगोशिएबल कोट केलेलं आहे, निगोशिएशन होईल। तर आपण त्यांना सांगताना रेट सांगित होतो की बाबा रेट्स खूप जास्त होईल, पण त्यांचं ती मानसिकता नाही की बाबा माझं घर मोठं आहे मला तेवढं पाहिजे, पण त्यातनं पण ते कमी करण्याची तयारी त्यांनी दर्शवली। पण खूप कमी करतील अशी काही अपेक्षा आम्हाला वाटत नाही आहे, तरी पण आपण प्रयत्न नक्की करू शकतो। तर अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज दाखवण्याचा आपण प्रयत्न नक्की करतो आहे। त्यात राहिला प्रश्न ओनरला समजवण्याचा पण प्रयत्न आपण करत असतो, पण काही लोक आडेलटट्टू भूमिका घेऊन त्यांच्या जागेवर ते असतात, त्याला आपण काहीच करू शकत नाही। पण आपण प्रयत्न मात्र नक्की करत असतो। आमच्या प्रयत्नांना काही ठिकाणी यश येतं, काही ठिकाणी यश येतही नाही, त्याच्यामुळे त्या गोष्टीला आता आमचं त्याच्यावरती कंट्रोल नक्कीच नाही आहे। पण आम्ही आमचे प्रयत्न मात्र चांगल्या पद्धतीने करत असतो। याच्यामुळे आमचे जास्तीत जास्त घरं बघत राहा, आमचे जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, कमेंट्स करा, शेअर करा, लाईक्स घ्या, जेणेकरून आम्हाला पण असं वाटेल की आमच्या कामाची दखल कोणतरी घेते
तो थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.